असा कुरकुरीत चटपटीत नाश्ता घरचे असो या पाहुणे सगळे मागून मागून खातील। नेहमी आपल्याला प्रश्न असतो की सकाळच्या नाश्त्याला आणि संध्याकाळच्या लहान भुकेला काय बनवायचं। तर हा घ्या रव्यापासून बनणारा झटपट स्वादिष्ट असा नाश्ता जो 10 मिनिटात बनून तयार होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला रवा लागणार आहे, तर मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। आपल्याला इकडे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्या। आणि गव्हाचं पीठ इथे जेवढा रवा घेतलेला आहे मी तेवढंच मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायची, सफेद तीळ, चवीप्रमाणे मीठ आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं। कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये तेलाचा वापर करतोय। हे तेल आपण ह्याला चांगलं चोळून घेऊया। आपण ह्याला चांगलं तेल चोळून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं मऊ पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे, कारण रवा जो आहे तो पाणी शोषून घेतो। त्याच्यामुळे नंतर पीठ जे आहे ते परत घट्ट होईल। त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला थोडं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे। असं सॉफ्ट पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे। आता हे आपण 5 मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवून देऊया। आता आपल्याला स्टफिंग बनवून घ्यायची आहे। स्टफिंग बनवण्यासाठी मी इथे उकळलेले बटाटे घेतलेले आहेत। यांना आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला थंड बटाटेच वापरायचे आहेत। गरम बटाटे वापरले तर त्याला पाणी सुटतं, म्हणून आपण इथे थंड करूनच बटाटे वापरणार आहोत। इथे बटाटे आपण चांगले मॅश करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत। चिली फ्लेक्स, जिरं, चाट मसाला, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर हे घालून मसाले चांगले हाताने मिक्स करून घ्यायचे। तुम्ही इथे गरम मसाल्याऐवजी पावभाजी मसाला किंवा सांबार मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात। खूप छान टेस्ट येते। छान असे मसाले आपण इथे एकजीव करून घेतलेले आहेत। जे आपण रवा आणि पिठाचं मिश्रण तयार केलेलं होतं ते मी इथे 2 मोठे चम्मच काढून घेतलेलं होतं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ह्याचा आपल्याला एक घोळ करून घ्यायचा आहे। थोडंसं जास्त पाणी घालायचं, कारण की रवा नंतर फुलल्यावर हे जे मिश्रण आहे ते घट्ट होणार आहे। असं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता आपण आपला नाश्ता तयार करतो तोपर्यंत हे मिश्रण साईडला ठेवून देऊया। हे बघा, रवा चांगला फुललेला आहे आणि पीठ पण छान घट्ट झालेलं आहे। आता आपण ह्याला एकदा चांगलं मळून घेऊया। आता आपल्याला हा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला थोडंसं सुक्क पीठ लावून लाटून घ्यायचा आहे। आपण जशी चपाती लाटतो तसंच चपाती सारखंच आपल्याला हे लाटायचं आहे, पण चपातीपेक्षा थोडं जाड ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे अचानक पाहुणे आले किंवा चहा सोबत काहीतरी खावंसं वाटलं तर हा झटपट बनणारा नाश्ता आहे। पटकन बनवता येतो आणि तेही घरच्या वस्तूंपासून। आपण इकडे मोठी चपाती अशी लाटून घेतलेली आहे आणि जे आपण बटाट्याचं मिश्रण बनवलं होतं आता ते ह्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे। थोडं थोडं मिश्रण आपण चारी बाजूला टाकून घेऊ आणि मग ह्याला आपल्याला पसरून घ्यायचं आहे। एकदम पातळ लेयर ह्याची बनवायची आहे। मी हाताने हे चांगलं पसरून घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याचा आता रोल बनवून घ्यायचा आहे। असं दाबून दाबून घट्ट असा रोल बनवून घ्यायचा। आणि
आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला अशा आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या आणि सुरीच्या साहाय्याने एकदम मीडियम साईज मध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. असे लहान लहान कट केले ना आतून चांगले ते तळले सुद्धा जातात आणि छान असे क्रिस्पी सुद्धा होतात. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहेत. आता सगळेच आपण असे तयार करून घेऊया. हा साईडचा भाग आहे ना तो थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि याला गोल शेप मध्ये घेऊन यायचं. आपण इकडे सगळे बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आपल्याला डीप फ्राय करायचं नाहीये, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणून इथे मी थोडंसंच तेल वापरलेलं आहे. जे आपण पाणी टाकून मिश्रण तयार केलेलं होतं ते बघा असं घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला ही जी वडी आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि याला या मिश्रणाने कव्हर करायचं आहे आणि उरलेलं पाणी असं गाळून काढायचं आहे आणि हे आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यासाठी काटा चम्मच वापरला तर एकदमच उत्तम. मध्ये कव्हर करून आपल्याला हे तेलामध्ये तळायचं आहे. इथे आपल्याला तळताना फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि लगेच आपल्याला याला चम्मचने हलवायचं नाहीये. खालच्या बाजूला जेव्हा कलर येईल, गुलाबी होईल, त्यावेळेस आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. असा गुलाबी कलर आला खालून की मग आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने याला छान असा कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. किती मस्त याला कलर आलेला आहे आणि एकदम छान असे क्रिस्पी झालेले दिसत आहेत. असेच आता आपण सगळे तळून घेऊया. हे घ्या, इथे आपल्या रव्यापासून बनलेला चटपटीत कुरकुरीत नाश्ता तयार आहे. किती मस्त कलर आला आहे ना. तर तुम्ही कधी बनवताय हा नाश्ता हे मला कमेंट्स मध्ये कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इथे आपली झटपट अशी नाश्त्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. कधी अचानक पाहुणे आले किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर हा एकदम परफेक्ट नाश्ता आहे. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.